आज सकाळी नाशिकमध्ये आपले पत्रकार मित्र या विषयावरती बोलले. आता मला या विषयाची माहिती नाही, परंतु जर पत्र दिलं असेल तर पोलीस त्याची तपासणी करतील ना. कोणी निनावी पत्र दिलंय, नावानं दिलंय, नंबर टाकून दिलंय, हे आता पोलीस तपास त्या सगळ्या विषयामध्ये करतील. आहे ना, आमदारांची संख्या कमी आहे, लोकसंख्येप्रमाणे आमचा टक्का नाही आणि सातत्यानं प्रत्येक कुठेही समाजाचा कार्यक्रम असला तर लोकांचं म्हणणं असतं की 1.5 कोटी समाज आहे, मग आमदार कुठं आहेत? तर आता नुसतं बोलून चालणार नाही ना, तुम्हाला काम करावं लागेल. आता योगायोगानं मतदारसंघाची पुनर्रचना 2029ला होतीये, तर तुम्ही तशा पद्धतीनं तयारी करा. ज्यांना आमदार व्हायचं आहे, ज्यांना अ, या सगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, तर त्यांना रचनात्मकच काम करावं लागेल ना. नुसतं बोलून, भाषणं करून, फेसबुकला फोटो टाकून आमदार होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला लोकात जावं लागेल, मेहनत करावी लागेल, त्यांची कामं करावी लागतील, त्यांच्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि मग तुमच्याबरोबर 40-50 हजार मताचा गट्टा तयार करावा लागेल, की मग तुम्हाला पार्ट्या तिकीट द्यायला तयार होतील. हे मी त्यांना सांगितलं. ह्यात काय नवीन काय अशातला भाग नाही. बघा आता त्या निवडणुकीमध्ये फक्त औपचारिकता राहिली आहे. आता ही फक्त निवडणुकीची तारीख होणं आणि मतदान होणं. आता ते अपक्ष म्हणजे काही प्रभाव आहे अशी काही लोक निवडणुकीत त्यांच्या विरोधात नाहीत. त्यामुळे ती निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी आहे. सुनेत्रा वहिनी निवडणूक लढवत आहेत, तर त्या 100% चांगल्या फरकाने विजयी होतील.